1999 मध्ये जेव्हा निवडणुकीचे निकाल आले आणि भाजप किंवा प्रमोद महाजन वगैरे आग्रह धरत होते की आपण शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली निवडणूक आपण बरोबर घेऊ, बाळासाहेब म्हणाले नाही घेणार. मी त्यांच्या विरुद्ध निवडणूक लढवली, मी त्यांच्याबरोबर सत्तेत बसणार नाही, ही बाळासाहेबांची भूमिका होती. भाजपचा आग्रह होता की राष्ट्रवादीला सोबत घेऊन 3 पक्षांचं सरकार बनवू, काँग्रेसला विरोधात बसू. बाळासाहेब म्हणाले नाही चालणार आणि यामुळे सरकार बनवायला विलंब झाला. शेवटी बाळासाहेबांनी अडवाणींना फॅक्स पाठवला की मी तुमच्या बरोबर राहण्याचा निर्णय घेतलाय, तुम्हाला शब्द दिलाय, मी तुमच्या बरोबर राहीन, तुम्ही राष्ट्रवादी आणि भाजप मिळून सरकार बनवा, शिवसेना बाहेरून पाठिंबा देईल, पण मी शरद पवारांबरोबर राष्ट्रवादी बरोबर सरकारमध्ये बसणार नाही. तेव्हा अडवाणींनी कानपिचक्या दिल्या म्हणून मुंडे आणि महाजन मातोश्रीवर गेले, पण तोपर्यंत विरोधी आघाडी झालेली होती. तेव्हा निकालानंतर राष्ट्रवादी बरोबर जायचं नाही, सत्ता मिळत असून बाळासाहेबांनी मतदाराला दिलेला शब्द पाळला. त्यांच्या सुपुत्राने मतदाराला दिलेला शब्द पायदळी तुडवला. तेव्हा गद्दार कशाला म्हणतात हे तुम्ही ठरवा.